वहिनी, हे काय म्हणजे कसं? गेल्या आठवड्यात कामासाठी नाशिकला गेला होता. घाटात कारचा कंट्रोल सुटला. बहिणी अहो, पण आम्हाला कोणी काही कळवलंच नाही. कुणालाच काही माहित नाही. मला नाही कळलं तेव्हा काय करू आणि कसं कळवू असं झालं. सॉरी, तुम्हाला त्याला शेवटचं भेटता नाही आलं. मागच्या आठवड्यात फोन आला होता त्याचा. पेशंट सोबत होतो म्हणून मी कट केला. कॉल बॅक करायचं राहिला. सॉरी यार. सगळी आपली चूक आहे. तो नेहमी बोलायचा भेटूया भेटूया. आता कधी आणि बाहेर ये. भास झालं. आणि तू काय फालतूगिरी आहे यार. वहिनी नाही, तिची काही चूक नाही. मीच सांगितलं होतं तिला हे करायला. हे बिग बॉस चालू आहे, घरी बोलवून आमची मजा घेतोयस. आणि काय यार, मी पोस्ट टाकणार होतो आमचा मित्र गेला म्हणून. अरे डे नाईट शूट करून आलोय. गॅप होता म्हणून आराम करेन म्हटलं, तर तुझी ही फालतूगिरी. प्रँक शूट करायचं असते याला. घरात कुठेतरी कॅमेरा लावून ठेवले असतील ना. भडव्या मस्कीला लिमिट असतात. सगळी कामं सोडून आलो आम्ही. तुम्ही नक्की कशावर चिडलाय? सगळी कामं सोडून यावं लागलं म्हणून की मी जिवंत आहे म्हणून? आनंद नाही झाला का मी तुमच्या समोर याचा? अरे आनंद आहे, पण अशी मस्करी करायची असते का? सॉरी, दुसरं काही कारण सुचलं नाही मला. अरे पण काय गरज होती? भेटायचं होतं तुम्हाला यार. म्हणून काय मेलायच म्हणून सांगशील? त्यामुळे आलात की एका फोनवर. आजारी आहे सांगितलं असतं तर आजाराची इंटेन्सिटी बघून यायचं की नाही ते ठरवलं असतं तुम्ही. आपण सगळे शेवटचं एकत्र कधी भेटलो आठवतंय? किती वर्ष झाली ना आपला फिरायला जायचा प्लॅन होतोय. आज हा नाही, उद्या तो नाही. एखादी नाईट मारायला सुद्धा अवेलेबल नाही आहे कोणी. कारण काय तर सकाळी उठायचा प्रॉब्लेम होतो. कोणाला माहिती आहे प्रत्येक जण सध्या काय करतोय? नाही, ते स्टोरी पोस्टवर जे दिसतं ते सांगू नका. कोणाचे काय आर्थिक प्रॉब्लेम आहेत, कोणाला काय आजार पण आहेत माहिती आहे. 40शीत जाऊ रे थोड्या वर्षांनी आपण. दर 4 दिवसांनी एक माणूस जातोय हार्ट अटॅकने. आज मी खोटा मेलो, उद्या कोणीतरी खरा गेलेला असेल. तेव्हा त्याला शेवटचं प्रत्यक्ष भेटू शकलो नाही ना, याचं गिल्ट राहील रे कायम मनात. मग नंतर त्याच्यासाठी पोस्ट लिहू, आठवणी शेअर करू. पण हे सगळं एकत्र भेटून शेअर करूया ना एकमेकांना जिवंत असताना. बरं वाटेल आपल्याला जिवंत असताना. काय रे, गेल्या महिन्यात आपल्या एका मित्राने आत्महत्या केली होती तेव्हा तू पोस्ट लिहिली होतीस ना, मित्र एकदा बोलायचं ना रे. अरे तो बोलला असता, पण एकदा तू वेळ काढून त्याला भेटायचं ना रे. गेल्यावर ना दुःख होतं, पण हातात असतं तेव्हा दुर्लक्ष होतं. वेळ असतो रे आपल्याला.
फक्त आपल्याला ना एफर्ट्स घ्यायचे नसतात. आज सगळे रिकामे होतात का रे? नाही ना. आलात ना सगळे ऍडजस्ट करून. होतं रे ऍडजस्ट, फक्त ना करायला हवं. जिवंत असतानाच्या गेट टुगेदरला अर्थ आहे मित्रांनो. शोकसभेला भेटताना एक माणूस कमीच झालेला असतो. सॉरी, खरंच भेटत राहूया आपण. हा, भेटेल मी पण वेळ काढून. व्हॉट्सअप ग्रुपवर नको, प्रत्यक्ष भेटून गप्पा मारूया. सॉरी यार. पुढचं गेट टुगेदर पुढच्या महिन्यात याच तारखेला. वेन्यू माझं घर. आणि त्याच्या पुढच्या महिन्यात माझं घर. जेवण तू बनवशील ना? हो, फक्त जेवल्यावर भांडी तू घास. तरी ना मला शक आलंच होतं. कुठून हार नाही काय नाही. चले, बस झालं. गप गप. कुठलीही मस्करी कर, पण ही मरणाची मस्करी नको.